बाबासाहेब जर असते, मला विश्वास आहे की आज जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर या सगळ्या महाराजांच्या ढुंगणावर लाथा मारल्या असत्या की भडव्यानो तुम्हाला अक्कल पाहिजे की आपला एक भाऊ मरायला वेळ आली, त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याला शिक्षण व्यवस्थित या MA MCOM MSCच्या डिग्र्या घेऊन अशा हातात घेऊन हतबल झाले, पुण्याला जाऊन शिकतायत, स्पर्धा परीक्षा देतायत, कंपन्यामध्ये जीवन जगतायत. अतिशय वाईट अवस्था झाली आणि ही गरिबीची अवस्था ही आमच्या 5वीला पुजलेली पुढे जात नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की या आरक्षणाचं वर्गवारी झाली पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे. बाबासाहेब जर असते, मला विश्वास आहे की आज जर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर या सगळ्या महाराजांच्या ढुंगणावर लाथा मारल्या असत्या की भडव्यानो तुम्हाला अक्कल पाहिजे की आपला एक भाऊ मरायला वेळ आली, त्याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्याला शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, त्याला शाळेपासून तो उदासीन झालाय आणि तुम्ही म्हणताय की ही सगळी येडी लोक आहेत. बाबासाहेब खऱ्या अर्थानं आज पाहिजे होते असं आम्हाला वाटते. अण्णा भाऊ लहूजी आज पाहिजे होते आम्हाला असं वाटते. पण बांधवानो, आता ही बाबासाहेबांच्या साहेब आंबेडकर नक्कीच असं बोलले असते, पण ते महाराणांना नाही बरं का, सचिन साठे सारख्या मांगांना बोलले असते. आणि सचिन साठे सारख्या मांगांच्या पार्श्वभागावर लाथा घालून त्यांना हातातली हलकी सोडायला लावली असती, हिंदुत्व सोडायला लावलं असतं, वज्रमूठ सोडायला लावली असती आणि बुद्धाच्या चरणी नतमस्तक व्हायला सांगितलं असतं. कारण तोच तुमच्या प्रगतीचा मार्ग आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी नक्कीच सचिन साठेंसारख्या लोकांच्या पार्श्वभागावर लाथ मारून सांगितलं असतं. पण आज बाबासाहेब आंबेडकर नाही आहेत, कारण ते उलटं झालं असतं. सचिन साठेंनी ते उलटं सांगितलं, पण बाबासाहेब आंबेडकर असं केले. बाबासाहेब आंबेडकरांनी असं केलं असतं. जे बाबासाहेब आंबेडकरांचे होऊ शकले नाहीत ते आपले होऊ शकतीलच असं नाही. त्यामुळं सचिन साठे, तू बाबासाहेब आंबेडकरांचा होऊ शकला नाहीस, तू आमचा काय होणार आहेस? त्यामुळं तुझ्यासारख्या खरंच लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी पार्श्वभागावर लाथा घालून हिंदुत्वाच्या वज्रमुठीतून बाहेर काढलं नक्कीच असतं, यात दुमत.